धर्माचे पालन करणे पाखंड खंडने जमा करणे काम बीज वाढवावे नाम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनारूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्री श्रेष्ठ वैराग्यनिष्ठ महाराष्ट्रभूषण जिजाई रमण देवनिवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे. अभंगाकडे जाण्यापूर्वी अल्पसा पर्याय घ्यायचा तो म्हणजे असं आपल्या या सिरसल या नगरीमध्ये मराठा आरक्षणानिमित्ताने आमच्या राजमुद्रा युवा प्रतिष्ठान ग्रुप या ग्रुपने एवढं सुंदर असे या ठिकाणी या मावळ्यांनी मिळून एवढं गोड नियोजन त्यांनी केले. एकदा टाळी वाजवून त्यांचं सर्वांचं स्वागत. सुंदर असे या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलंय. सुंदर असे मृदंगमणी आहेत, सुंदर असे गायक वादक या ठिकाणी सगळ्या मंडळींना धन्यवाद. आणि सगळ्या तरुण पोरांना सांगतो आता आरक्षणानिमित्ताने या कार्यक्रमाचं नियोजन केलंय. सगळ्या मंडळींना सांगतो, सगळ्या तरुण पोरांना सांगतो, संधी चालून आली आहे, माघार घेऊ नका. टाळी सुद्धा वाजवत नाही काय. संधी चालून आली, माघार घेऊ नका. पुन्हा अशी संधी नाही. मनोज जरांगेंना साथ द्या, माघार घेऊ नका. आणि जर माघार घेतली तर आपल्या किती पिढ्यानुपिढ्या वाया जातील याचा विचार नाही. संधी चालून आली, माघार घेऊ नका. आणि जरांगे पाटलांच्या बाबतीत एक वाक्य सांगून ठेवतो. जंगलामध्ये अनेक हरणांचे कळप आहेत, पण सगळ्या हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही. सगळे गायांचे कळप आहेत, पण सगळ्या कपिला नाही. सगळ्या कपिला आहेत, पण कामधेनू नाही. जंगलात अनेक झाडं आहेत, पण कडपतरू नाही. तशी या समाजात अनेक नेते आहेत, पुढारी आहेत, पण मनोज जरांगे पाटलांसारखा नेता नाही. नाही ते पुन्हा नाही. सुंदर असे या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलंय. सगळ्या माझ्या मावळ्यांना, सर्व गावकरी मंडळींना धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. विठाला टाळी वाजवा. आज कीर्तनाला घेतलेला मग तुकोबारायांचा आहे, तुकारामाच्या घातीतील 4 चरणाचा आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे आहेत. आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी पहिली शंका आहे की तुकोबारायांनी हे तत्व माणसाला का सांगितलं. व्हॉट इज एक्झॅक्ट रिझन बिहाइंड इट. त्याच्या पाठीमागं कारण काय. त्याचं थाप नका मारू. त्याच्या पाठीमागं कारण काय, त्याचं उत्तर ऐकायचं, पुढे चालायचंय. जी व्यक्ती ज्या कामाला आली त्याने ते काम, तुम्ही बोलत जा, त्याने ते काम केलं पाहिजे. पक्वाद्याने पक्वादा उपकार नाही. गायकानं गायन केलं उपकार नाही. कीर्तनकारानं कीर्तन केलं फुकाट नाही. ह्या जगामध्ये जी व्यक्ती ज्या कामालाच आली त्याने ते काम केलं पाहिजे. 18वा अध्याय असं सांगतोय. ऐसे पुससी वर्ण जरी कोण, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जाण. ज्ञानोबरायांचं म्हणणं असं आहे, या जगामध्ये 4 वर्ण आहे. ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे आणि शूद्र आहे. प्रत्येक वर्णानं प्रत्येकाचं काम प्रामाणिकपणे करणं ही माझी भक्ती आहे. विद्यार्थ्याने अभ्यास केलाच पाहिजे. शेतकऱ्याने काय करावं. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 880. 18व्या अध्यायामध्ये 880 नंबरची ओवी अशी आहे, किंबहुना कृषी जिने गोधने वर्तुनी जिया. शेतकऱ्याने गाय पाळावी, बैल पाळावा, काळ्याची सेवा करावी, गोठ्यातल्या गायची सेवा करावी आणि भारत मातेची सेवा, त्याची सेवा. हा त्याचा धर्म आहे. मग हा त्याचा जर धर्म आहे तर जी व्यक्ती ज्या कामाला आली त्याने ते काम केलं पाहिजे. संत त्यासाठी झाले, कामाला आली त्याने ते काम केलं पाहिजे. प्रश्न वाजू नका ना वाजू. जी व्यक्ती ज्या कामाला आली त्याने ते काम केलं पाहिजे. प्रश्न संपला. अभंगाला बोलत जायचं. आज कीर्तनाला घेतलेला मग तुकोबारायांचा कडवे 4 आहेत. आणि तुकाराम महाराज जगाला सुधरवण्यासाठीच आले म्हणून सांगतात. प्रश्न मिटला. अभंगातला दुसरा मुद्दा सुरू झालाय. माणसालाच का सांगतात. गाढवाला आहार आहे, माणसाला आहार आहे. गाढवाला निद्रा आहे, माणसाला निद्रा आहे. गाढवाला भय आहे, माणसाला भय आहे. गाढवाला मैथून आहे, माणसालाही मैथून आहे. मग गाढवाला एकादशी का नाही. किंवा म्हशीला सोमवार का नाही. किंवा बोकड्याच्या गळ्यात माळ का नाही. व्हॉट इज एक्झॅक्ट आन्सर. त्याच्या पाठीमागं कारण काय. त्याला 14 कारण आहेत. जे पशुत नाही ते माणसात आहे, पण माणसात जे आहे ते जगात कुणाकडेच नाही.
जर आवडलं तर टाळी वाजवायचं. जे माणसात आहे ते पशुत नाही, पण जे पशुत आहे ते माणसात आहे. मग ऐकणाऱ्यांनी शंका घेतली, माणसात जे आहे ते पशुत नाही, माणसाकडं काय आहे? तर माणसाकडं 14 गोष्टी अशा आहे की ज्या जगात कोणाकडे नाही. 14. एक गोष्ट ऐकायची. एक, हात. हात फक्त माणसाला. तुम्ही कोणत्याही प्राणी बसा, ज्याला स्वेत सांड सुधीस कोणत्याही प्राणी बसा, अख्खी सुलोजी पाठ करा, हात असलेला प्राणी फक्त मानव. MSc MPhil कागद रुवादी वगैरे सासुरवाडीचं कल्याण करा, शुगर वाढू द्या, मरा, काही करा. पण तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा, सायन्स इज ए सायन्स, नेचर इज ए नेचर, अँड गॉड इज ए गॉड. शास्त्र ते शास्त्र. तुम्ही बोटणीचा किती अभ्यास करा, फुलाचा अभ्यास किती करा, तुम्हाला त्या सीझनला फुलं येणार. तुमच्याकडं मंत्र नाही का तुम्ही फुलं उन्हाळ्यात आणणार. एक, हात. आता त्याला 3 शब्द आहे. शरीर शुद्ध होईल स्नानानं, शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने, आणि धन शुद्ध होईल दानाने. दान करीत जा, दान करीत जा. आणि जी माणसं गरिबाला दान करतात तीच माणसं मोठ्यापणी सुखी होतात. आणि माणूस हा कुणाच्या तरी आशीर्वादानं मोठा होत असतो. उगाच छाताड धरून जागायचं नाही, गपचीप राय. आत्तापर्यंत सासऱ्याच्या कृपेवर कोणी बांगला बांधला नाही का, मेवणीच्या आशीर्वादावर कोण 4 चाकी घेतली नाही. कोणताही माणूस मोठा व्हायचा असेल तर त्याला 4 गोष्टी लागतात. 1, प्रारब्ध उत्तम पाहिजे. 2, प्रयत्न चांगले पाहिजेत. 3, कुणाचा तरी आशीर्वाद पाहिजे, साधू संतांची कृपा पाहिजे. मोठा होऊ शकत नाही. कपाट भर नोट आहे काहींच्या घरात, कपाट भर, कपाटावर हात ठेवून मेले, डोळे वासून मेले, चोर परत गेले. काही ना झोपायच्या गोळ्यात झोप रे बाबा, झोप. गोळ्या झोपल्या पंगडी नाही. काही ना इस्टेट मोकर, एकच पोरग इतकं झाड, सुई मोडली त्याच्या दांडात. डॉक्टर म्हणले याच्या बापाची सुई तयार झाली नाही. पण महाराज त्याचं उत्तर ऐकायचं, पुढे चालायचंय. दान, गरिबांना मदत करीचा. श्रीमंतांना करू. श्रीमंताला काय करता, रोगी त्याला काय करता, जेवायला लगा मी वांग खात नाही, तू येऊ नको, खाऊ नको. महिला मंडळ, तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असला ना, गरीबाच्या बायकांना जेवायला बोलायचं, श्रीमंताच्या बायकोला अजिबात जेवायला बोलायचं नाही. अहो ती दरिद्री छंद बोलून काय करता, मी भात खात नाही, तू येऊच नको. यायला भात खाती मरती. त्याच्यापेक्षा तुम्ही भांडे घासणाऱ्या बाईला जीव घाला आणि उरलेलं तिला बांधून द्या. तिच्या मुलांनी ते जर सोडलं तर त्यांच्या गालावरचा पांडुरंग प्रसाद असेल. अहो लग्नात आमच्या सारख्या भामट्यांना फेटे बांधण्यापेक्षा आचार्याला मंडपवाल्याला बांधा. आम्हाला काला बांधता, आमचेच पोरी पळून गेले, तुमचे कवा शोधला. आमच्याच आम्हाला व्हॉट्सअपला सापड्या नाही, बदलावं लागला तो सापडी गुड्डी. कधी ध्यानात ठेवायचं, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. मोठ्या माणसांना गरिबाचाच आशीर्वाद आहे. हात दान करीत जा. 2, बोलणे, आणि नीट बोलत जा, नाही तर बोलूच नका ना. एखाद्याने गाडी घेतली, हप्ते घेतली असून तू गप्प ना, तुला काय करायचं. माळीत म्हणे 108च का ना, आम्ही 908 घालू, तुला काही तकलीफ आहे का. कीर्तनकार कंबार का बांधतो, तो मुंडकं बांधीन, तुला काय करायचं. नीट बोलो. माळीत म्हणे 108च का. एका नायलेकाने मला प्रश्न विचारला, म्हणे एवढ्या संतांनी चमत्कार केला, रेड्या वेद बोलवला, भिंत चालवली, मग आता ज्या एखाद्या कीर्तनकारांनी का चालू नाही. त्याला म्हणलं तुला बाकाची भाषी काय गरज आहे. त्याला म्हणलं मी तुला एकटा वास झालो. त्याला म्हणलं तुला टाकी भिंत अख्ख्या गावात चालून द्या, तू फक्त वाघ बसून ये. एक तर मला म्हणे एवढं पंढरपूर जर वैकुंठ आहे तुमचं, आमचं एवढं पंढरपूर जर वैकुंठ आहे तुमचं, तर रुक्मिणीचं मंदिर पांडुरंगाच्या माग का. महिला मंडळ, पंढरपूरमध्ये रुक्मिणी कुठे आहे, माग, आणि भगवंत पुढं. त्याला म्हणलं तुला भेजा आहे का. आजही पांडुरंग जर मोटरसायकलवर चालला तर रुक्मिणी कुठे आहे. उलटी आमची रुक्मिणी अंतर सोडू नये. ही रुक्मिणी पांडुरंगाच्या माग बसते, पांडुरंगाची मांडी दाबते, मधून मुंडकं पुढं काढते आणि पांडुरंगाला सांगते ले ब्राईट स्पीड ब्रेकर पलटी. सरकली पांडुरंगाच्या गुडघ्याची वाटी आणि त्याला विचारलं काय झालं, कुत्रा आडवा.
कुत्र शिजन सोडून रोडवर येत नाही. अरे भाऊ तू हीच कुत्री आडवी आली. आज चांगलं बोला. कसं बोलावं? 13वा अध्याय. साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळा अमृताचे. लोकांना एक मराठा लाख मराठा म्हणजे काय माहीतच नव्हतं. लोक फक्त घोषणा द्यायचे एक मराठा, पण काय याचा अर्थ काय लोकांना माहीतच नव्हता. पण जरांगे पाटलांनी तो सुद्धा दाखवून दिला. आता लोकांना कळाल्यापासून लोक एक मराठा लाख मराठा नाही म्हणते, एक मराठा कोटी मराठा, कोटीच करून टाकलं. काय माणसं, आपल्याला आपल्यावरती सुद्धा गर्व नाही. अरे टाळी वेळी काय माणसं. अशी टाळी नाही वाजली पाहिजे, अजून जोरात टाळी वाजली पाहिजे. बस विढालं विढालं. आज कीर्तनाला घेतलेला तुकाराम महाराजांचा आहे. तुकारामाच्या गाथेतील 4 चरणाचा आहे. हात एक, बोलणे 2. किती झाले आपले? किती झाले रे? एकच झालं. तू काय रेंजच्या बाहेर गेला का काय? हात एक, बोलणे 2, हसणे 3. आणि पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसांना थोडं असंच जा, गॅरंटी नाही. असंच जा. आणि हसणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. आणि जी माणसं मोठ्याने असतात ती सज्जन असतात, आणि जी गालात असतात प्युअर मोक्या माझाची असतात. अहो जी माणसं मोठ्याने बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात, पण जी हळूच बोलतात लफडेबाज असतात. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असते. म्हणजे ज्या भैमुगाला पाला जास्त असतो म्हणा म्हणा त्याला शेंगा कमी असतो. असं असणे ईश्वराने दिलेली देणगी. आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अपमान, सगळ्यात मोठा अपमान, कॅमेरावाले आपल्याला हस म्हणतो. ज्या दिवशी आपल्याला कॅमेरावाला म्हणले स्माईल त्या दिवशी आपण फाशी घ्यायची. ते आपल्याला म्हणते स्माईल, आपण म्हणतो असं जा. हसणे ईश्वराने दिलेली देणगी असलं पाहिजे. हात एक, बोलणे 2, हसणे 3, उभा 4. सगळे प्राणी आडवेत, एवढंच पठ्य उभा आहे. गाय आडवे दुधाला सरळ आहे, बैल आडवा आहे अवताला सरळ आहे, यावला दिसाया सरळ आहे, वाघ आहे आडवे. माळ घाल टिकल का, भुकतो कशाला, घालू नको ना. एखाद्या गाडी घेतली कंपनी खास नाही, जळकाट. हात एक, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5. आनंद फक्त माणसाला जुदा तर त्याचे आनंदाचे प्रकार आहे का वारकरी मंडळी? आनंदाचे 5 प्रकार आहे. आनंद, आत्यानंद, प्रेमानंद, ब्रह्मानंद, विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आलो? आत्यानंद, मी कोण? ब्रह्मानंद, परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. जन्माला आला आनंद, पण कशाला आला? तू काय पाणी मारून कापूस शिकाय आला का? काय जन्माला आला? करोडो रुपयाच्या शरीराचं केवळ 35 रुपयाच्या बाटलीनं मातेरे करून संसार उद्ध्वसायला आपण जन्माला आला. अरे ज्या ईश्वरासारख्या आईनं आपल्याला जन्माला घातले, तिला दुसऱ्याच्या दारात 8 रुपये किलोने कापूस वेचायची वेळ यावी. फाटक्या धोत्रानं बापानं 12 तास दुसऱ्याच्या शेतात काम करावं इतके यासाठी आपण जन्माला आलो. का जन्माला आलो? त्याचं उत्तर शोधा, आनंद सापडेल. का आलोय? 10वीची फी भरायची म्हणून माझ्या आईनं गळ्यातलं मोडलंय, 12वीची फी भरायची म्हणून माझ्या बापाने बोकड विकलाय. अरे आयुष्यामध्ये आईबापाने कष्टच करून शिकवलंय, आणि आम्ही जर व्यसनातच जर आयुष्य घालायला लागलो, नवीन वर्षाला संकल्प करताना जर निर्व्यसनी बनाल तर देव व्हाल. 3रा अध्याय असं सांगतोय, तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा ते दुष्ट देईल, आणि ऐसे परस्परा ते घडेल प्रीती जेत आज्ञापक व्हाल आणि वाचा सिद्धी पावाल. का दारू प्यावी? का दारू प्यावी? श्रीमंत लोक सुद्धा सगळे झोपले दारू पितात, उलटी बाहेरली पितात. का? टेन्शन रॉकेल पी, टेन्शन काय? दारू कशाला पितो? आवडा इंडो सालपान पी, टाटा बेंट्री पी, निराय का तर पी. चल तुला लय लोड आला ना, राऊंड अप पी. चल देशी भिशी बघ, असे भंगार कशाला पितो? स्टँडर्ड पी. टेन्शन आलं तुला का रे बा? ती माझी दुसरं संगीत जाऊ दे, अशी ती मेले, तू चौथा आहे मरतो का? अरे प्रेम करायचंच आहे ना तर या राष्ट्रावर करा. प्रेम करायचं जर असेल ना मातृभूमीवर करा. प्रेम करायचं जर असेल ना आई बापावर करा.
चंबड्यावर प्रेम करू नका, हे एक दिवस जाळायचं आहे. प्रेम कधी कोणाकडे मागू नका. आपलं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं आपल्यावर प्रेम केलं. अजून एक वाक्य लिहून घ्या. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही की एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं. आपण आभार गबार आहेत का? 96 कोळी खानदान घराण्यातली माणसं आहे आपण. अरे शिवाजी संभाजीचं रक्त आहे. 15 पिऊन कोणा जरी बुट्टा खाणार रक्त आहे का आपलं? छड्डीत काय मुदत हो नखतो काय बावडाड सारखं करतो. बायकून आलं तरी डोळे लाल करतो तो. या आपण काय भांगार. अरे वाघ फाडला होता संभाजीनं, त्या मातीतली माणसं आहे आपण. रेडा वेद बोललाय. अरे रेड्याची टापणी झाली नाही म्हणायची आणि भिंतीची टापणी झाली नाही चालायची. अरे इथं पाण्याची टापणी झाली गाथा बुडवायची, तू दुसऱ्याचं काय? पाण्याची टापणी झाली गाथा बुडवायची. अरे आळ्याला गेल्यानंतर निवृत्तीनाथ ज्ञानोबाराय सोपान काका मुक्ताबाई समोर रेडा रडला. रेडा रडला. आणि रेडा रडताना काय म्हणतो माहिती का? अरे मी होतो कोण आणि झालो कोण? अरे मी पखार वाहणार आहे, माझ्या पाठीवर पाणी वाहणार आहे. नाही चाललो तर मला हाणतात आणि चरायला सोडून देतात. चारा घालत नाही. ज्ञानोबाच्या संगतीत आलो तर अमर झालो. हात 1 बोलणे 2 हसणे 3 उभा 4 आनंद 5 लज्जा 6 लाज धरा. कारण बायकाने हल्लेत काय दारुडे. बायकाच्या का दोघांना चांगले मिळते तो दारुड्याला फोडायला. दारुड्याची बायको मार खाला लईनी बार किती हाना गम नाही पस्ताव नाही. ती म्हणती काला है लेकिन दिलवाला है. दारुड्याची बायको किती हाना गम नाही पस्ताव नाही. पुढाऱ्याची बायको निष्ठावंत सेवा करणार महाराज कधी जा चहा पाणी क्लिअर. बायका बघते यांच्या मार खाती, भजनींच्या पखोद्यांच्या. आमच्या बायकांनी मार खाती. आमच्या बायका आमच्या पुढच्या. नवरा कीर्तनाला निघाला आजही चालले का? विढाला विढाला हला विढाला 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 हला विढाला विढाला हो. हात 1 किती झाले आपले? तुम्हाला झोपता नाही येऊ राहील ना बाहेर मोकळं चाकळं म्हणून. किती झाले? पुरीच रेंज गेली तुमची. हात 1 बोलणे 2 हसणे 3 वा 4 आनंद 5 लज्जा 6 लज्जा 6. अहो आपण लहान असं देवळा पुढे जर कोणी तंबाखू काढली तर माणूसाला तर तंबाखू टाकून देते ते लोक. लाज होती. आता एवढे आमच्या पुढे येतात. राती कुठं होती? राती न दिलं होतं तो वाड्याला चाललोय माझटलं ते. उताटली लोक 2 दारुडे रस्त्याने ढोलत निघले प्युअर बेवडे. त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली. मला तो होऊच शकत नाही म्हणला. का? मी आज राजीनामाच दिला नाही. काय करता? एक भोंगळा दारुडे रस्त्याने आला. भोंगळा पुरा मोकळा, सिंगल लाईन ट्रॅफिक नाही मोकळा. आणि एक लंगुटी लावून आला ना हा मोकळा. त्याला म्हणतो लंगुटी लावेल त्याला म्हणतो अरे का मोकळा हिंडतो? ही घे लंगुटी दोन्ही मोकळे. माणसं भांबवलीत महाराज. हो 2 रोग येणार आहेत. कोरोना येऊन गेला ना आता 2 रोग येणार आहेत अजून. 1 थाप नका मारू जास्त. 80% लोकांना दृष्टीदोष आहेत आता. हा किंवा नाही दिसायचं कमी झालं का? कोणी उठून ते 2-4 हजाराचं फागडं घ्यायचं. चैन उघडीच चैनवर वाढायचं ध्यानच. पार पागल झाली माणसं महाराज. कानात वायरी नुसतं झुल्या त्या. अहो एका बाईनं भात खाले वरण मागितलं. तिला समजनाच आपण काय. कानात वायरी नुसतं झुलायचं. अहो एक तर ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत परत चढलं. कंडक्टर म्हणले तुम्ही आता आले. पागल झाली महाराज माणसं. काही एसटीत बसा ते कंडक्टर 10 मिनिटं त्याचे पुढं होता तिकीट काढाय. तुकडी तिकीटच काढी ना हलतोच होता. त्यांना कानबडी ठेवून दिली. काय एक तर गायचं दूध काढाय गेलं कानात वायरी. मग बादली तर नेव का नाही. अख्खं दूध खाली गेलं त्याचा. 2 कॉलेजच्या अवलदी मोटरसायकलवर चालल्या. एक काडी याच्या कानात एक पुढच्याच्या कानात. बाबूरावाला धनगरवाड्यात घुसला.
सगळं झालं आणि कुत्रंच आडवं आलं, वायरच गुतली, मी आलंच ते काय. एक तर लघवीला गेला आणि फोन आला, मग चेन तर खोलो का नाही, चेन सुद्धा खुली नाही ठेवा, बुटात पाणी गेलं. हा विनोद नाही महाराज. महिला मंडळ जोडीमध्ये पोरग रडतंय, बोल जा, जोडीमध्ये पोरग रडतंय, त्याची झोप झाली म्हणजे त्याला भूक लागली. आईने ते झोडीतून खाली काढलं आणि फरशी उठवलं आणि दूध तापवाय गेली. गॅस पेटवला, दूधही तापवलं, ताटातही काढलं, थंडही केलं, बाटलीतही भरवलं, बुचही बसवलं. आता ते कोणाला द्यायचंय? पोरा जवळ आली, खाली हातक्याला वर फोन आला. आता दूध पोराच्या हातात देऊन बोलाय का रोग झाला का? वर का पाणी दे, खाली कुत्रीचं पिलू नाका, दूध पिऊन गेलो. हा विनोद नाही, हा विनोद नाही महाराज. तुमच्यावर कोणतंही संकट आलं तर कोणापाशी तरी बोलत जा, म्हणजे दुःख हलकं होतं. अजून एक रोग येणार आहेत, मनोरुग्ण होणार लोक, सायकोलॉजिकली अनफिट. का? मेंदूला रक्त पुरवठाच राहिला नाही. आता माणसं एकटं बोलायचं काही 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 बाया माणसं पहा तुम्ही, कुत्र्याला थान, ताटलीला थान. एक बाई तर कुत्र्यालाच म्हणली, त्यामुळेच माझ्या संसारच वाटून झालं. ते कुत्रा म्हणलं तो जमला का हेच मला माहीत झालं नाही, तू माझ्या मुळाव का उठली. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8. आणि विचार चांगला करा. समुद्राला आग लागली तर मासे पुढे जातील, काय विचार आहे? तू का पागल झाला का? समुद्राला आग लागली तर मासे कुठं जातील? दुसरा मला मासे झाडावर चढतील, काय डोकं आहे? तिसरा मला झाडावर चढायच्या का? म्हशी का म्हणजे म्हशी झाडावर चढाले. क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार. तरावया पार, तरावया पार, तरावया पार भवजेग, नाशिवंत देह जाणार सग, टाळी वाजवा. नाशिवंत देह जाणार सग.